ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा. विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांघूल चालन असल्याची टीका. लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक. दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार 8 तासांची चर्चा. विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न. बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार. फडणवीसांचा ठाकरेंना सवाल. तर इंदिरा गांधींसारखा बदला घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? राऊतांचं प्रत्युत्तर. वक्फ बोर्डावरती बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. वक्फच्या मालमत्तांवरती सरकार कब्जा करण्याची ठाकरे गटाला भीती. वक्फ बोर्डावरती बिगर मुस्लिम असावेत. सुधारणा विधेयकामध्ये टीडीपीने सुचवली दुरुस्ती. महिलांच्या समावेशाची ही मागणी. विधेयकाच्या समर्थनासाठी व्हिप जारी. भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. शुक्रिया मोदीजी असे फलक घेऊन महिला रस्त्यावर. मोदींच्या समर्थनासाठी घोषणा. प्रतिमा स्वच्छ ठेवा. कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा. जवळ चुकीचे लोक नकोत. युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. आत्महत्या केलेल्या शिक्षक धनंजय नागरकोजेंना न्याय द्या म्हणत शिक्षकांचं अजित पवारांसमोर आंदोलन. दादांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. 3 आंदोलकांना निवेदन घेऊन येण्याची अजितदादांची सूचना. बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती. चर्चेदरम्यान अपुरी माहिती खपवून घेणार नाही असा इशारा. विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुलाबाबतची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते ॲक्शन मोडवर. मुंबईमध्ये येस बँक आणि एचडीएफसी बँकेमध्ये जाऊन मराठी वापरायचं आवाहन. तर पुण्यात आयसीआयसीआय बँकेतही मनसैनिक दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.